हा, नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आता गणेशोत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि गणपतीच्या बद्दलच्या अनेक प्रकारच्या कथा अनेक माध्यमातून, दूरदर्शन माध्यम असो, व्हॉट्सॲप असो की मुद्रित माध्यम, वृत्तपत्र वगैरे, साप्ताहिक, या अनेक माध्यमातून अनेक प्रकारची माहिती आपल्या समोर येईल. त्या माहितीची शहानिशा करणं हे आपलं काम आहे. कारण या माहितीमध्ये जी चुकीची माहिती असेल ती कोणती आणि सत्य माहिती असेल ती कोणती हे समजून घ्यावं, या दृष्टीने आपण प्रयत्न करीत आहोत. आणि त्या दृष्टीने आज आपण गणपतीचा उगम कसा झाला आणि गणपतीचं वाहन उंदीर का, हे जे दोन प्रश्न आपल्या मनात असतात, त्या गणपतीचं जे मुख आहे ते हत्तीचं का, हाही एक प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करूया. साधारणतः 30 वर्षांपूर्वी, म्हणजे 1995 मध्ये, या विषयावर एक लेख मी गणपती देवता या शीर्षकाखाली लिहिला होता. तेव्हा गणपतीच्या दरम्यान दैनिक लोकमतच्या रविवारच्या पूर्णी तो प्रसिद्ध झाला होता. पुढे तो लेख ज्ञानेश महारावांनी मागितला आणि 2002च्या दरम्यान त्यांनी चित्रलेखा या साप्ताहिकात तो पब्लिश केला. त्यानंतर मग जेव्हा जेव्हा गणपती उत्सव येत असे तेव्हा तेव्हा मला दोन लेख लिहावे लागत असे. त्या निमित्तानं गणपतीच्या विविध पैलूंवर मी अनेक लेख लिहिले. एक पुस्तक जे आपल्या समोर आहे, दैवतांची सत्यकथा, हे पुस्तक 2022 मध्ये, 23 मध्ये प्रकाशित झालं. 2021 मध्ये असत्याची सत्यकथा, 2022 मध्ये सणांची सत्यकथा आणि 2023 मध्ये अ, दैवतांची सत्यकथा, अशी तीन पुस्तकं लागोपाठ पुण्याच्या विश्वकर्मा पब्लिकेशननी प्रकाशित केली. आणि त्यात हे तीन विषय आपण हाताळले. असत्याची सत्यकथा या पुस्तकामध्ये किरकोळ लेख आहेत, धार्मिक समजुती, धारणा वगैरे वगैरे, भ्रम. आणि सणांची सत्यकथामध्ये सणांचा परिचय, जो अनेक लेखांमध्ये, चित्रलेखामधल्या असत्याची सत्यकथा या लेखमालेत मी करून दिला होता, त्याचा परिचय त्यात आहे आणि त्याचं संकलन अशा तऱ्हेने ते केलं. दैवतांची सत्यकथामध्ये दैवतांविषयीच्या लेखांना एकत्र केलाय. त्यात गणपती देवता नावाचा एक लेख पृष्ठ क्रमांक 141 वर आहे. या पुस्तकाची जी आहे, संख्या आहे ती 279 अशी आहे. म्हणजे बरंच मोठं पुस्तक हे माझं आहे. आजवरच्या पुस्तकामधलं सर्वात मोठं पुस्तक. तर यात एक गोष्ट 1995 मध्ये जशी मी सांगितली ती तशीच आज सांगणार आहे. कारण हा लेख आम्ही काही फारसा बदलला नाही आणि जी माहिती तेव्हा मला उपलब्ध होती तीच माहिती याही ठिकाणी आली आहे. मंगल कार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे सुरू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तर तमाशातील गणगवळणीच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरुवात करायची असल्यास गणेशाचं वंदन पहिल्यांदा केलं जातं. त्यामुळे तर कार्याच्या आरंभाला श्री गणेशा असं म्हणण्याची पद्धत पडली. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या गणपतीला आपल्या जीवनात महत्वाचं स्थान आहे ते साऱ्यांनीच मान्य केलंय. विवाह कार्यात गणपतीला अतिशय महत्वाचं स्थान आहे, आपणास माहित आहे. गणपतीच्या लग्न कार्यातील महत्वाची जाणीव आपल्या मनात इतकी घट्ट आहे की खुद्द गणरायाच्या माता पित्यांच्या, म्हणजे शिव पार्वतीच्याही विवाहाच्या वेळेस गणपती उपस्थित होता असावा असं शिल्पकाराला वाटलं आणि त्याचं पूजन केलं असावं असं त्यांना वाटलं. म्हणजे तो मुलगा शिवपार्वतीचा आहे हे हे विसरून शिल्पकारांनी त्याही ठिकाणी गणपतीला पूजनीय मानलं. अशा प्रकारचा एक शिल्पपट किंवा अशा प्रकारचं एक शिल्प आपल्याला वेरूळच्या लेण्यामध्ये आढळतं. इसवी 8व्या शतकात राष्ट्रकूट राजांनी हे वेरूळचं कैलास लेणं उभारलं. या कैलास लेण्याच्या मध्ये एक शिल्प आहे, त्यामध्ये शिवपार्वतीच्या बरोबर अगदी वरच्या भागाला गणपतीची मूर्ती आपल्याला दिसते. या ठिकाणी गणपती शिवपार्वतीचा पुत्र, मग तो आपल्या माता पित्याच्या विवाह प्रसंगी कसा उपस्थित राहील, हा प्रश्न शिल्पकाराच्या मनात आलाही नसेल. गणपतीचा अग्रपूजेचा मान व मंगल कार्यारंभी त्याची उपस्थिती आवश्यक असलीच पाहिजे, ही धारणा जनमानसात घट्टपणे रुजल्यामुळे शिल्पकारांनीही तसं केलं असावं. असा हा लोकांचा लाडका गणपती केव्हा अस्तित्वात आला
हा प्रश्न विद्वानांच्या मनात वर्षानुवर्षे रुंजी घालत आहे. आता गणपतीचा उगम केव्हा झाला? एखाद्या नदीच्या उगमाचा शोध लावता येतो, पण एखाद्या देवतेचा उगम केव्हा झाला हे सांगता येईल काय? विशेष करून सर्वांनाच अग्रभागी पूज्यस्थानी असलेल्या गणरायाची गजाननाची निर्मिती कोणत्या काळात झाली असावी? गजाननाच्या भाविक भक्तांच्या मनात असे प्रश्न निर्माण होणार नाही. त्यांना तर जो सृष्टी निर्माता, जगत पालक व करता धरता वाटतो, ऋषीचे मूळ व नदीचे कुळ, ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ पाहू नये म्हणतात ना, तसे आपल्या आराध्य देवतेचेही मूळ पाहू नये असेच ते म्हणतील. मात्र आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे प्राप्त झालेल्या चिकित्सक वृत्तीच्या माणसाला मात्र गणपती हा देवतेचं मूळ कशात आहे असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. रोज जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडत आहे ते कोणकोणते शोध लागतायत नवीन नवीन, याची माहिती दूरदर्शन, इंटरनेट, सायबर स्पेस या संगणक केंद्रित प्रसार माध्यमाबरोबरच भ्रमणध्वनी, वृत्तपत्रे, नियतकालिके इत्यादी माध्यमाद्वारा आपणास मिळत आहे. म्हणूनच आजच्या युगाला माहितीचा स्फोट असलेलं युग म्हटलं जातं. अल्विन टॉफलर या जगविख्यात लेखकानं आपल्या फ्युचर शॉक या शोधग्रंथात लिहिलं आहे की आपली इच्छा असो वा नसो, इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या द्वारे तुमच्या डोक्यात माहिती आदळून पडेल. अशा माहितीमुळे आपल्या जुन्या धारणांना हादरे बसतील. अशा धक्क्यांनीच पुढील पिढी अधिक सुजाण होणार आहे. मारिया मॉन्टेसरी या बाल शिक्षण तज्ज्ञ महिलेने तर आपण गर्भाबाहेर पडल्याबरोबर अनेक धक्क्यांना सामोरे जात असतो व शिकत असतो असं म्हटलंय. 20व्या शतकाने अखिल मानवजातीला दिलेली नवनव्या माहितीची देणगी 21व्या शतकाचा वारसा म्हणून मिळणार. म्हणूनच तिच्यानुसार आपली मानसिकताही बदलली जाणार अशी अपेक्षा आपण केली तर त्यात वावगं काही ठरणार नाही. या पार्श्वभूमीवर गणपती हा देवतेचा उगम शोधण्याच्या प्रयत्नात आपल्या पारंपरिक धारणांना धक्के बसल्यास आपण भांबावून जाता कामा नये. अशीच एक माहिती म्हणजे गजानन म्हणजे हत्तीचे मुख असलेल्या गणपती देवतेचा उगम केव्हा म्हणजे कोणत्या काळात झाला असावा ही आहे. आता जे इतिहास संशोधकांनी शोधलं आहे त्यानुसार आजचा जो गणपती आहे, गजमुख गणपती आहे, त्याला गजानन असे म्हणतात. त्याचा उगम गुप्त काळात झाला. भारत व भारताबाहेरही ज्या गणरायाच्या गजमुख मूर्ती सापडतात व त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते, त्या गजमुख गणपती मूर्तीचा पहिल्यांदा आढळ होतो तो गुप्त काळात. गणेशोत्सवात तसेच दैनंदिन पूजा पाठात ज्या गणेशाची आपण सर्वजण मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करतो आणि आरती करत असतो, तो गणपती फक्त 1500 वर्षापेक्षा जुना नाही असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधकांनी शोधलेली ही धक्कादायक माहिती खरोखरच खरी आहे. विशेष म्हणजे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे हे सत्य जनतेपुढे पहिल्यांदा मांडले ते दिवंगत रामकृष्ण भांडारकरांनी. नंतर त्यावर विद्वानांमध्ये खूप वादविवाद झाले. या साऱ्या वादांचा परामर्श घेत डॉक्टर वावी मिराशी यांनी संशोधन मुक्तावली सर 5वा या विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकात आपलं मत ठामपणे मांडलं. या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे 1913च्या दरम्यान डॉक्टर भांडारकरांचा वैष्णव पंथ आणि शैव पंथ आणि इतर गौण धर्म संप्रदाय हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यांनी ख्रिस्तोत्तर 5व्या शतकाची अखेर व 8व्या शतकाची अखेर या दोन मर्यादांमधील काळात गणपतीची उपासना प्रचलित झाली असावी असा निष्कर्ष नोंदविला आहे. गुप्त काळातील एकाही कोरीव लेखात गणपतीचा उल्लेख नाही किंवा त्याला दिलेल्या दानाचाही उल्लेख नाही. यावरून त्यांनी आपलं वरील मत मांडलंय. त्याचबरोबर कालिदासाच्या एकाही ग्रंथामध्ये गणपतीचा उल्लेख नाही असं ते म्हणतात. कालिदासाच्या काळात गणपती पूजन प्रचलित नव्हतं असं संशोधकांचं मत आहे. कालिदास हा द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या आश्रयास होता हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे डॉक्टर मिराशी यांनी आपल्या कालिदास या शोधग्रंथात सिद्ध केलाय. चंद्रगुप्त सुमारे इसवी 380 ते 413 या काळात होऊन गेला. साधारणपणे इसवी 400च्या सुमारास कालिदास झाला म्हणजे तो चंद्रगुप्ताच्या समकालीन आहे. गजाननाची उपासना इसवी 450 ते 500च्या दरम्यान प्रचलित झाली असावी. त्यामुळे कालिदासानं आपल्या ग्रंथात गजाननाचा साधा उल्लेखही
न करणं स्वाभाविक आहे, असे डॉक्टर मिराशी म्हणतात. नोव्हेंबर 1963 व फेब्रुवारी 1964 या वाईतून प्रकाशित होणाऱ्या नवभारत मासिकाच्या अंकामध्ये ज करंदीकर व धो वसे यांनी गुप्तकाळात गजाननाची उपासना प्रचलित होती काय या विषयावर विचारमंथन करणारे लेख लिहिले. त्यांचा मुद्देसूद समाचार घेताना डॉक्टर मिराशी यांनी आपली रोखठोक मतं मांडली आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये व कोरीव लेखात गजाननाचा उल्लेख नाही, पण गुप्त काळातील एका गुहेत गजाननाची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे गजाननाची उपासना गुप्त काळापासून सुरू झाली असावी व त्यामुळे सध्या प्रचलित असलेल्या गजमुख गणपतीचा उगम गुप्त काळात झाला असावा हे सिद्ध होतं. अशा तऱ्हेने डॉक्टर वावी मिराशी यांनी अनेक संशोधकांच्या संशोधनाचा परामर्श घेत आणि विशेषतः पुरातत्वीय पुराव्यांचा आधार घेत गुप्त काळामध्ये म्हणजे साधारणतः 5व्या शतकामध्ये गणपतीची उपासना सुरू झाली असावी हे सिद्ध केलं. आणि त्यासाठी त्यांनी एका पुरातात्विक पुराव्याचा उल्लेख केलाय. पहिली गजानन मूर्ती हे कुठे आढळते असं ते म्हणतात. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्याच्या उदयगिरी, त्याला प्राचीन काळात निचयगिरी म्हणायचे, या टेकडीतील 6 नंबरच्या गुहेत गजाननाची पहिली वहिली मूर्ती कोरलेली आहे. विदिशेच्या वायव्येस 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या उदयगिरी येथे सुमारे 20 मानवनिर्मित गुहा आहेत. या इसवी 5व्या शतकातील असाव्यात असं संशोधकांचं मत आहे. यापैकी गुहा क्रमांक 6 मध्ये द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळातील इसवी 401 चा कोरीव लेख आहे, पण या लेखात गजाननाचा उल्लेख नाही. याचा अर्थ तोपर्यंत गजाननाची उपासना प्रचलित नव्हती, अर्थात गुप्त काळाच्या उत्तरार्धात ती सुरू झाली असावी असंही ते म्हणतात. गुप्त काळाच्या पूर्वार्धात शैव संप्रदायामध्ये गणपतीचा अंतर्भाव झाला नसावा या आपल्या मताच्या पुष्ट्यार्थ त्यांनी काही पुरावे दिले आहेत. ते असं म्हणतात, प्राचीन काळच्या गुहांमध्ये आणि देवळांमध्ये 7 किंवा 8 मातृकांच्या मूर्ती आढळतात. ब्राह्मी, माहेश्वरी, वैष्णवी, कौमारी, ऐंद्री, वाराही, नारसिंही आणि चामुंडा अशी त्या 8 जणींची नावं आहेत. या मातृकांजवळ आरंभीच्या शिल्पपट्टात कार्तिकेयाची मूर्ती आढळते. पुढे गणपतीची उपासना प्रचारात आल्यावर कार्तिकेय किंवा वीरभद्र यांच्याबरोबर गणपतीची मूर्ती कोरण्याचा प्रघात पडला. गुप्तकालीन कोरीव लेखात मातृकांबरोबर स्कंद कार्तिकेयाचा उल्लेख येतो, पण गणपतीचा उल्लेख आढळत नाही. गणपतीची पूजा पार्वतीचा पुत्र म्हणून गुप्तकाळात प्रचलित झाली असती तर मात्र कोरीव लेखात त्याचाही उल्लेख झाला असता असं ते म्हणतात. बसाड म्हणजे प्राचीन वैशाली येथे गुप्तकालीन अनेक मुद्रा सापडल्या आहेत, पण त्यापैकी एकीवरही गजाननाचे चित्र किंवा आकृती नाही. त्यामुळे गुप्त काळाच्या अखेरीस गणपतीची उपासना प्रचारात झाली असावी. याचबरोबर गजाननाच्या रेखीव मूर्ती तयार करणे सुरू झाले असावे. गुप्तकालीन प्राचीन देवालय भुमरा नावाचं एक देवालय आहे, येथे अशी एक मूर्ती सापडली आहे. नागोद संस्थानातील उचहरा किंवा उंचरा नगराच्या पश्चिमेस एक गाव आहे. सन 1920 मध्ये राखालदास बॅनर्जी ज्यांनी सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सहभाग घेतला त्याच वर्षी या ठिकाणी उत्खनन केलं आणि या मूर्तीचा शोध लावला. या गजानन मूर्तीला छोटे अधोवस्त्र असून ती जाडजूड आसनावर बसलेली असल्याचं दिसतं. उंदीर हे गजाननाचे वाहन मात्र या मूर्तीत नाही, म्हणजे ते नंतर आलेलं आहे. याचा अर्थ या काळापर्यंत तरी उंदीर गजाननाचं वाहन आहे ही धारणा प्रचलित नसावी. गजाननाने पायात पंजड, बाहूत अंगद आणि हातात कंकण धारण केले आहे. त्याच्या गळ्यात कंठी आणि पोटावर उदरबंध आहे. शिवाय त्याने निष्काचा हारही यज्ञोपवितासारखा घातला आहे. डोक्यावर रत्नजडित मुकुट आणि मस्तकामागे प्रभावलय आहे. त्याचा एक दात दाखवलाय. दोन्ही हात भंग झाल्यामुळे त्या हातांमध्ये काय धारण केलं होतं हे कळायला काही मार्ग नाही. 6व्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेल्या वराह मिहिर या ज्योतिर्विदानं आपल्या बृहत संहिता या ग्रंथामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी हे सांगितलं आहे. ते कसं आहे ते बिराशी सांगतात. एक श्लोक आहे बृहत संहितेमधला. प्रमथाधिपो गजमुखः प्रलंब जठरः कुठारधारी स्यात् एक विषाणो विभ्रन्मूलक कंदम सुनील दल कंदम. म्हणजे अशा तऱ्हेने गणपतीची मूर्ती घडवायची असेल तर तिची लक्षणं कोणती असावी
याची माहिती ही अशा तऱ्हेने बृहत्संहिता या ग्रंथात आहे. गणपती हा प्रमथांचा अधिपती, गजमुख, लंबोदर, कुठार धारण करणारा, एकदंत, मूलक कंद व सुनील दल कंद धारण करणारा असावा. सध्याचा गणपती या वर्णनावर हुकूम आहे. म्हणजे आपण ज्या गणपतीच्या मूर्ती आज पाहतो, गणपतीच्या उत्सवाच्या दरम्यान नाही, तर गणपतीच्या काही मंदिरांमध्ये ज्या मूर्त्या पाहतो त्यामधली जी काही लक्षणं आहेत ती वराह मिराणी सांगितल्यानुसार आहे. यानंतर भुमरा येथील मूर्ती जी आहे, जिचा उल्लेख मिराशीने केला, ती सुद्धा सध्याच्या गजानन मूर्तीशी साधर्म्य सांगणारी आहे. यानंतर गजवदन मूर्ती, गणपतीच्या अनेक प्रकारच्या मूर्ती तयार झाल्या व गणपती उपासक व्यापाऱ्यांनी आणि परदेशी गेलेल्या प्रवाशांनी त्या देशोदेशी पोहोचवल्या. त्यामुळेच भारताबाहेरही गणपतीच्या मूर्ती आढळतात. गुप्त काळामध्ये तिबेट, चीन, जपान, कोरिया इत्यादी पूर्व आशिया खंडात गणपतीची पूजा सुरू झाली. आता गणपती हा किती प्राचीन आहे त्याबद्दल विद्वानांमध्ये बऱ्याच वर्षापासून वाद आहे. ते काही संपल्याची लक्षणे दिसत नाही. तर इतिहास संशोधकांनी अनेक पुराव्यांच्या आधारे गुप्त काळाचा उत्तरार्ध हा गजवदन गणपतीचा काळ ठरवला असला तरी गणपती विषयक लिखाण करणारे बहुतांश लेखक ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत. वेळोवेळी गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमध्ये गणपतीची उपासना वेद काळापासून सुरू झाली असा आवर्जून उल्लेख ते करतात. श्रद्धेने ओथंबलेल्या अशा लेखनांमध्ये सृष्टीच्या प्रारंभापासून गणपतीचे अस्तित्व असल्याचेही ठोकून दिले जाते. प्रणवरूप ओंकार हाच परमेश्वराचा हुंकार आहे व तेच गणपतीचे निराकार रूप होय असे सांगून अनेक काव्यात्मक प्रतीकही उदाहरणादाखल वापरली जातात. याचबरोबर गणपती ही अनार्यांची नव्हे तर आर्यांची देवता आहे. कारण ऋग्वेदापासून तो पुराणापर्यंतच्या आर्य ग्रंथामध्ये तिचे उल्लेख आढळतात असे युक्तिवाद केले जातात. या साऱ्या युक्तिवादांचे आधार व त्या आधारावर जोपासलेले भ्रम किती तकलावू आहेत हे वस्तुनिष्ठ चिकित्सेनंतर स्पष्ट होते. गणपती या शब्दाचा उगम व गजवदन गणपतीचा त्याच्याशी असलेला संबंध याविषयीची जाण असलेला कोणीही अभ्यासक असे भ्रम जोपासणार नाही. सूर्यमुद्रा यांचे मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या 50 पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या 50 पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण 50 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यात डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेले शोधनिबंधपर पुस्तक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा, आजच मागवा, संपर्क 7385653620. हे तितकंच खरं. पण पहिल्यांदा वैदिक वाङ्मयातील गणपतीचे उल्लेख कोणत्या संदर्भात आले आहेत ते पाहू. काल आपण विनायक या वेदातल्या उल्लेख केलेल्या एका दैवताबद्दल चर्चा केली. ती माहिती या ठिकाणी पुन्हा आलेली आहे. तर वैदिक वाङ्मयात गणपती हा उल्लेख कसा येतो? ऋग्वेद हा जगातील सर्वात प्राचीन सुसंबद्ध ग्रंथ मानला जातो. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलामध्ये गणपतीला आवाहन करणारी ऋचा आली आहेत. यश गणानां त्वां गणपतीं हवामहे कविं कवीनामुपश्रवस्तम ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्तीभिः सीद सादनम असा हा मंत्र ऋग्वेदातला आहे. अगदी दुसऱ्या मंडळातला पहिला हा मंत्र आहे. यात असं म्हटलंय, हे ब्रह्मणस्पते, तू गणांचा अधिपती आहेस, कवींचा कवी आहेस, तुझ्याजवळ विपुल अन्न आहे, तू ज्येष्ठ आहेस, यज्ञस्थळी येऊन तू आसनस्थ हो असे आम्ही तुला आवाहन करतो. वरील ऋचेमध्ये ब्रह्मणस्पतीला गणांचा अधिपती म्हणजे प्रमुख अर्थातच गणपती असं संबोधलाय. या ऋचेचा आधार घेऊनच अनेकांनी गणपती हा ऋग्वेदकालीही पूजनीय होता असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे दुसऱ्या मंडलापासून ऋग्वेदाचा प्रारंभ मानला जातो. अशा ऋग्वेदाच्या आरंभीच्या ऋचांमध्ये गणपतीचे आवाहन असल्यामुळे गणपतीच्या प्राचीनत्वाला अधिकच दुजोरा मिळाला आहे असं प्रथम दर्शनी वाटतं. पण येथे गणपती म्हणून ज्या देवतेला संबोधले आहे ती देवता आहे ब्रह्मणस्पती. ब्रह्मणस्पती हे बृहस्पतीचेच एक नाव आहे. बृहस्पती गणसंस्थेचा पुरस्कर्ता व प्रख्यात लोकायत दर्शनाचा करता होय. म्हणून चार्वाक अर्थात लोकायत दर्शनाला, ज्याला नास्तिक दर्शन म्हटलंय वैदिकांनी, त्या लोकायत दर्शनाचा जो करता आहे तो बृहस्पती होता. म्हणून लोकायत दर्शनाला बारहस्पत्य मत असं म्हणतात. लोकायत म्हणजे लोकांच्या हितांचा विचार प्रामुख्याने करणारा समूह. असे समूह आपले निर्णय परस्पर सामंजस्याने घेत व योग्यपणे राहत अशा समूहांना गण ही संज्ञा होती. गणसंस्था ही अतिलोकशाहीवादी व्यवस्था होती.
हे जगातील बहुतांश समाजशास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. लोकायत या संशोधन ग्रंथाचे कर्ते देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी सर्व दर्शन संग्रह या माधवाचार्याच्या ग्रंथाच्या आधारे सिद्ध केला आहे. त्याचप्रमाणे देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या लोकायत या ग्रंथावर आधारित लोकायत या आपल्या ग्रंथामध्ये डॉक्टर सरा गाडगीळ यांनी यावर अधिक प्रकाश टाकलाय. गणपती देवता या लेखामध्ये लोकनायक बापूजी अणे यांनी गणसंस्थेवर विस्तृतपणे लिहिलाय. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनीही त्यांच्या प्राचीन भारतीय लोक संस्कृती संवर्धन ऐतिहासिक रूपरेषा या ग्रंथात गणसंस्थेला प्राथमिक साम्यवादी समाज म्हणून संबोधलाय. अशा गणांनाच व्रात, संघ, पुग इत्यादी संज्ञा होत्या. वैदिकांची यज्ञयागादी कर्मकांड नाकारून व्रते करणारे ते व्रात्य व त्यांचा समुदाय म्हणजे व्रात होय असं एक मत आहे. पण व्रात्य हा शब्द कष्ट करणारे या अर्थाचा आहे. हे मनुस्मृतीतील उल्लेखावरून कळतं. अशा समाजाला वैदिकांनी संस्कारच्युत संस्कारापासून ढळलेले, सावित्री पतित म्हणजे गायत्री मंत्राचा अधिकार नसलेले अशा शब्दांनी संबोधलाय. वैदिक आर्यांमधील संस्कारहीनांनाही व्रात्य म्हणून प्राचीन काळी हिणवलं जायचं. त्यांना स्वीकारायचं असेल तर व्रात्यस्तोम या विधीने व्रात्यांना आर्यसंघात प्रवेश दिला जाईल. अशा रीतीने आर्यसंघात प्रवेश घेणारा गृत्समद हा पहिला अनार्य विद्वान. हा गृत्समद ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलाचा कर्ता आहे. अशा रीतीने ऋग्वेदाचा पहिला रचयिता गृत्समद गणसंस्थेचा पुरस्कर्ता असल्यामुळे त्याने आपल्या जमातीच्या प्रमुखाला म्हणजे गणांच्या अधिपतीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने गणपती हा शब्द वापरला, असा या शब्दाचा खरा अर्थ आहे. आता आपण विनायक ह्या भागामध्ये गणपतीची स्तुती आणि निंदा ही कशी आली आहे यावर माहिती पाहिली होती, तर ती पुन्हा या ठिकाणी घ्यायला हरकत नाही. गण समाजातील बरेच विद्वान व प्रतिष्ठित लोक तडजोडी करून आर्य समाजातील सदस्यत्व मिळत असत. त्यांच्यापैकी अनेकांनी वैदिक वाङ्मयाच्या निर्मितीतही सहभाग घेतलाय. ऋग्वेदाच्या 5व्या व 6व्या मंडलातील ऋचांमध्ये या गणांचं महत्व वर्णन केलंय. अथर्ववेदात व वाजसनीय संहितेत गण, व्रात, संघ, पुग या संज्ञांचे सन्मानाने उल्लेख आलेले आहेत. वैदिक आर्यांना गणसंस्थेबद्दल फारसा आदर नसला तरी त्यांच्या प्रभावाची जाण होती. त्यामुळे गण व गणपतीचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला आहे. पण हा गौरव वैदिक समाजात समाविष्ट झालेल्या गण समाजातील अनार्य ऋषींनी केला आहे. हे अधिक तपशिलात गेल्यावर आपल्या लक्षात येईल. या गौरवामागे गण व्रातांचं वाढतं वैभव ही कारणीभूत असावं. पुढं वैभव लुप्त झाल्यावर जेव्हा त्यांची सत्ता गेली, त्यांच्या हाती सत्ता राहिली नाही, तेव्हा मात्र ब्राह्मण स्मृतिकारांनी गण आणि गणपतीची निंदा सुरू केली. गणसंस्थेच्या विघटनानंतर राज्यसंस्था उदयाला आली. लोकशाही व्यवस्थेविरुद्ध राजेशाही प्रस्थापित झाली. ही वर्गीय व्यवस्था ब्राह्मण स्मृतिकारांना प्रतिष्ठा देणारी होती. त्यामुळे तिचे गोडवे गाणे, गणसंस्थेची निंदा करणे त्यांना सोयीचं वाटू लागलं. पण पुढे गणसंस्थेचा जनमानसात प्रभाव असल्याचे ध्यानात आल्यावर पुराणिकांनी, ब्राह्मण ग्रंथांतर पुराण ग्रंथाचा काळ येतो, तो विशेषतः शूद्रांच्या संदर्भात येतो, तर त्यात गण आणि गणपतीची स्तुती करणं पुन्हा सुरू केलं. पुराण निर्मितीत शूद्रामधील सूत, मागध, बंदी, चारण, कुशीलव इत्यादी जमातींचा बराच मोठा वाटा आहे. त्यामुळेच कदाचित पूर्वकालीन वैदिक अनार्यांप्रमाणे त्यांनी आपल्या आराध्य दैवताची स्तुती करणं स्वाभाविक आहे. वेदांच्या संहिता व ब्राह्मण ग्रंथांमध्ये गणपतीचा स्वतंत्र देवता म्हणून कुठेही उल्लेख नाही. गुप्त काळामध्ये निर्माण झालेल्या गणपती अथर्वशीर्ष या उपनिषदात गणपतीचे स्तवन आहे. वायुपुराणात शिवाला लंबोदर, गजेंद्र कर्ण इत्यादी विशेषणांनी संबोधलाय. गणपतीचा शिवपुत्र म्हणून पुढे जो उल्लेख येतो त्याचे मूळ या ठिकाणी सापडते. मराठी विश्वकोशाच्या 4थ्या खंडामध्ये हा संदर्भ देऊन असं म्हटलंय की रुद्रशिव हा देव आर्य व आर्येतर अशा वेदकालीन भिन्न संस्कृतीच्या देवघेवीत निर्माण झाला. आर्येतरांच्या विविध प्रकारच्या मूर्तीपूजा व देवता यांचा समावेश होऊन आर्य व आर्येतरांची संस्कृती एकात्म वरू लागण्याच्या काळात इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांमध्ये गणपती हा देव आर्येतरांच्या इतर देवतांबरोबरच आर्यांनी स्वीकारला असावा. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या विश्वकोशात माहिती आहे. गजाचे मुख असलेल्या या देवाच्या अगदी प्राचीन अशा मूर्ती गुप्तकालीन आहेत, तत्पूर्वीच्या नाहीत. हे इसवी सन पूर्व काळात गजानन हा देव आर्य परंपरेत समाविष्ट झाला नव्हता याचे सूचक आहे. आर्येतरांची गणपती ही हनुमानांप्रमाणे ग्रामदेवता असावी असं या विश्वकोशाच्या टिपणात म्हटलंय. आता एक प्रश्न आपल्या मनात जो येतो की मग तो
उंदरावर गणपती का बसला, मूषक वाहन गणपतीचा अर्थ काय, तर त्याचंही उत्तर अभ्यासकांनी दिलंय. गणपतीच्या पायाशी उंदराची प्रतिमा आवर्जून आढळते. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे असे स्पष्ट म्हटले जाते. जुन्या मूर्तींमध्येही उंदरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मूर्ती आढळतात. ग्रंथांमध्ये मूषक ध्वज, उंदरावर बसून चालत असलेल्या गणपतीची वर्णने आढळतात. ती वाचून किंवा तशा मूर्ती पाहून विचार करणाऱ्या सामान्य माणसालाही प्रश्न पडतो की आपल्या पायापेक्षाही छोट्या आकारमानाच्या उंदरावर गणपती बसलाच कसा असेल. पुराणाचे श्रोते सामान्य माणसेच होती. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेला साजेशी उत्तर देणं हे पुराणकाराचं काम होतं, ते त्यांनी केलंय. तर आजही जेव्हा समाधानकारक उत्तर मिळत नाही तेव्हा सामान्य माणूस गोंधळात पडतो. अशा वेळी प्रतिकात्मक उंदराची काव्यात्मक उत्तरे देऊन तथाकथित विद्वान त्याला अधिकच संभ्रमात टाकतात. या साऱ्या उत्तरांचा इथे उल्लेख करीत नाही, पण संशोधनाने प्राप्त झालेली माहिती वाचकांपुढे मांडत आहे. गणसंस्था ही आदिम समाज रचना होती. आदिमांच्या समाजात टोळ्यांची विशिष्ट चिन्हे असतात, त्यांना कुलचिन्ह असं म्हणतात. टॉटेम अँड टॅबूज या आपल्या शोधग्रंथात सिगमंड फ्राईडने या कुलचिन्हांच्या निर्मिती मागील मानसशास्त्रीय कारणं दिली आहेत. जगभरातल्या आदिम समाजात अशी चिन्ह होती ती पशु पक्षी, वृक्ष, हत्यारे इत्यादींची होती. आजही राजकीय पक्ष आपापली चिन्ह मोठ्या निवाखाने मिरवतात. तशी या आदिम जमातीमध्ये आपली चिन्ह समारंभ प्रसंगी मिरवण्याची रीत होती. गणांनाही अशी चिन्हे असत. गणांची हत्ती, वाघ, अस्वल, वानर, कोल्हा, कुत्रा, वड, पिंपळ, मानवी कवटी इत्यादी चिन्ह होती. त्यापैकी गजानुयायी लोक म्हणजे जे लोक गज या कुलचिन्हाचे समर्थक आहेत त्यांना गजानुयायी म्हटलंय. हे लोक हत्तीचे रुपडे करून आपल्या तोंडावर घालीत व अशा रीतीने आपले गजानुयायीत्व लोकांसमोर प्रकट करीत असे मला वाटते. हे लोकनायक बापूजी आणे यांनी गणपती देवता या आपल्या लेखामध्ये तो शोध निबंध आहे त्यात म्हटलाय. डॉक्टर सरा गाडगे यांनी याविषयी विस्ताराने माहिती देऊन मातंग वंशाची सत्ता बुद्ध काळात उत्तर भारतावर होती असं म्हटलंय. मातंग म्हणजे हत्ती व आपल्या हत्ती या कुलचिन्हाने हा गण ओळखला जायचा ते याबद्दल असं म्हणतात. खारवेलच्या राणीने स्वतःचे वर्णन हस्तीसह किंवा हस्ती सिंह याची कन्या असं केलंय. हस्ती गुंफा लेण्यातील शिलालेख अद्यापि पूर्णपणे वाचता आलेला नाही, पण डॉक्टर जयस्वाल यांनी या लेखातील एक ओळ लावली आहे. त्यांनी अर्थ लावला. तिचा आशय असा, खारवेलच्या राजाने मूषिकांचा पराभव करून त्यांच्या राजधानीचा नाश केला. या ठिकाणी म्हणजे हस्ती गुंफा लेणे, हस्ती वंशातील राजा आणि मूषकांचा पराभव या घटना एकत्र केल्यास आजच्या गणपतीचे वाहन जो मूषक त्याचेही रहस्य उलगडते. दुसऱ्या एका गणाचे टॉटेम मूषक हे होते. कुलचिन्ह मूषक होते म्हणजे उंदीर होतं. या गणाचा हत्ती या गणाने पराभव केला आणि मग राज्यसत्ता स्थापन केली. साहजिकच जित लोकांचे टॉटेम जेत्यांच्या टॉटेमचे वाहन बनले. ही केवळ कल्पना नव्हे. महाभारतात मूषक लोकांचे वर्णन आहे. अलेक्झांडर बरोबर आलेल्या ग्रीक लोकांनी ज्यांचे वर्णन केले आहे ते लोक जर मूषक असतील तर त्यांच्या सामूहिक गणाचे गणजीवनाचे उद्बोधक वर्णन आपणास वाचायला मिळते. विंध्य पर्वताच्या प्रदेशात मूषक लोक असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. तेव्हा गुप्तकालीन गणपतींनी मूषक गणाला पराभूत करून राज्यसंस्था प्रस्थापित केल्याचा निश्चित पुरावा आज जरी उपलब्ध नसला तरी हस्तिगण मूषकगण एकेवेळी भारतात होते. कोणीतरी हस्तिगणाने मूषकगणाचा पराभव केला आणि इतकी माहिती ही आपल्या शिलालेखांच्या आधारे निश्चित मिळते. पुरातात्विक पुरावे अतिशय विश्वासार्ह असतात, सबळ असतात, म्हणून त्याच्या आधारे ही माहिती मिळते असं डॉक्टर सरा गाडगे म्हणतात. हस्तिमुखाच्या गणपतीने मूषक हे आपले वाहन बनवावे या घटनेमागे वरील हस्ती मूषक संघर्ष असावा आणि त्या संघर्षात हस्तिगण विजय झाला असावा असे एवढे अनुमान काढायला हरकत नाही. डॉक्टर गाडगिळांचा हा निष्कर्ष पाहता गजाननाच्या मूषक वाहनाचा अर्थ स्पष्ट होतो. आता ह्या लेखाचा शेवट करताना एक गोष्ट इथे मी सांगितली होती. गेल्या 1,500 वर्षांपूर्वी दैवत रूपात पूजनीय असलेल्या गजमुख गणपतीचे महात्म्य करणारी गणेश पुराण व मुद्गल पुराण अशी 2 स्वतंत्र उपपुराणे महाराष्ट्रातील गणेश भक्तांनी रचली आहे असं संशोधकाचे मत आहे. या पुराणांमध्ये वर्णिल्यानुसार विघ्नहरण करणारा गणपतीची उपासना वाढू लागल्यावर इसवी सनाच्या 5व्या ते 9व्या शतकाच्या दरम्यान गाणपत्य संप्रदाय उदयास आला. गणपतीला मांडणारा संप्रदाय आणि तो प्रस्थापित झाला. पुढे तंत्रमार्गी लोकांनी गणपतीला पूजास्थानी मानले. तंत्र म्हणजे तनाशी अर्थात शरीराशी आणि शेतीशी संबंधित. तांत्रिक हे वामाचारी होते असे उल्लेख
प्राचीन वाङ्मयात आढळतात. वामा म्हणजे स्त्री, वामाचारी म्हणजे स्त्री संबंधाला व विशेषतः स्वैर संबंधाला प्राधान्य देणारे लोक. तांत्रिक मार्गात मद्यपान, स्वैरमैथून इत्यादी आचारांना पूजेचं अंग मानलं होतं. पेशवाईच्या अखेरीस उच्च पदात पोहोचलेल्या काही ब्राह्मण जहागीरदार व सरदारांमध्ये बाबा मार्गी गणेश तंत्र चालत असे, हे पेशवाईच्या इतिहासावरून दिसतं. पेशव्यांचे दैवत गणपती होते, त्यामुळे पुण्याच्या आसपास असलेल्या गावांमधील गणपती मंदिरांची गणना अष्टविनायकामध्ये झाली. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव अधिक प्रमाणात प्रसारित केल्यामुळे गणपती अधिक मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचला. वैचारिक व राजकीय प्रचाराचे साधन म्हणून गणेशोत्सवाचा वापर त्या काळात झाला. आज गणांचा अधिपती गणेश नवनव्या रूपात जागोजागी आढळतो. त्याच्याशी थट्टा केली तरी तो काही कोपत नाही, अशी सर्वांचीच समजूत असल्यामुळे त्याला कधी कधी गमतीचा विषय बनवलं जातं. अशीच एक गमत 21 सप्टेंबर 1995 रोजी देशभर व देशाबाहेरही केली गेली. गणपतीला दूध पाजण्याचा उपक्रम योजनाबद्ध पद्धतीने पार पडला. एसटीडी, पीसीओ, टेलिफोन केंद्राचा वापर, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी माध्यमेही या कामी सर्रासपणे वापरली गेली. गेली 1500 वर्षे ज्या गणपतीला दुर्वा आणि मोदकावर समाधान मानावं लागलं, त्या बिचाराला नव्याने दूध या स्निग्ध पदार्थाची चव जबरदस्तीने दिली गेली. या घटनेचा फायदा तथाकथित तांत्रिक चंद्रास्वामी याने घेऊन या साऱ्या दैवी चमत्कारामध्ये आपलाच हात असल्याची थाप मस्तपैकी ठोकून दिली. गणपती देवतेच्या उगमापासून ते तिच्या विकासाची अशी ही चिकित्सा. खरे तर एखाद्या शोध प्रबंधाचा विषय ठरावा, पण लेखाच्या आवाक्याबाहेरचा तपशील या ठिकाणी टाकता येणं शक्य नव्हतं. त्याचप्रमाणे अधिक विश्लेषणालाही फारसा वाव नव्हता. हे लक्षात घेऊन वाचकांनी आपल्या शंका निरसनासाठी सगळे संदर्भ मुळातूनच पाहावे असं सुचवावंस वाटतं. हे मी 1995 मध्ये लिहिलेल्या लेखात म्हटलंय. मी यापूर्वी सांगितल्यानुसार हा लेख पहिल्यांदा दैनिक लोकमतच्या साहित्य जत्रा ह्या पुरवणीत प्रकाशित झाला. तेव्हा त्याचे संपादक माझे मित्र डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी होते. त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे. नंतर मग 2002 की 4च्या दरम्यान जेव्हा मला ज्ञानेश महाराज यांनी विनंती केली की आम्हाला गणपतीवर लेख पाहिजे, मला वेळ नसल्यामुळे मी हाच लेख त्यांना पाठवला आणि तो त्यांनी प्रकाशित केला. पुढे तो खूप ठिकाणी प्रकाशित झाला. नंतरच्या काळात करोना काळात जेव्हा चित्रलेखाचे जे अंक निघत होते डिजिटल, त्यातही तो पुनर्प्रकाशित झाला. आणि आपण आता पाहिलं की असत्याची सत्यकथा या माझ्या नव्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा समावेश करण्यात आला. ही सगळी माहिती 30 वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर या विषयावर मला खूप माहिती मिळाली आणि त्यामुळे मग माझ्याही ज्ञानात भर पडली. आपल्यालाही त्या माहितीचा ठेवा जो आहे तो वाटावा, आपणही सुजाण आणि जागरूक व्हावे, या उद्देशाने आपण यापुढे आणखी काही भाषणामध्ये ती नवीन माहिती सांगणार आहोत. तिचाही स्वीकार आपण मोठ्या मनाने करावा, एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. गणेश चतुर्थीच्या सर्वांना सदिच्छा. धन्यवाद.